हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मटणाची भाजी. आपण मटणाची अशी झणझणीत अशी रस्सा भाजी बनवणार आहोत, तेही गावरान पद्धतीने. त्यासाठी मी 2-3 कांदे घेतलेले आहेत. त्याला वरवंट्याच्या मदतीने फोडून घेऊन मी डायरेक्ट गॅसवर भाजण्यासाठी ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता. असं मधोमध आपण वरवंट्याने कांद्यावर मारणार आहोत, जेणेकरून कांद्याचे मधून 2 भाग होतील आणि आपण 2 असे भाग करून ते मी गॅसवर एक चाळण ठेवलेली आहे, त्यावर मी कांदे ठेवलेले आहेत आणि 5 ते 7 मिनिटं मी कांदे व्यवस्थित काळे होईपर्यंत भाजेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर मी भाजीसाठी काढलेला आहे मसाला. मसाल्यामध्ये आहे इथे घेतलेले आहे मी खोबरे. त्यानंतर मी इथे डाळ्या घेतलेल्या आहेत हरभऱ्याच्या, वाळलेल्या लाल मिरच्या 4-5. त्यानंतर इथे घेतलेली आहे खसखस, धने, गरम मसाला. यामध्ये सर्व गरम मसाला मी टाकलेला आहे. लवंग, मिरे, दालचिनी, दगडफूल, तमालपत्र हे सगळं मी त्यामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे इकडे अद्रक, लसूण आणि आपल्या डाळ्या. आता सर्व साहित्य आपण एक-एक करून तव्यावर भाजून घेणार आहोत. आता इकडे कुकरमध्ये आपलं मटण आता व्यवस्थित शिजलेलं आहे. 7 ते 8 शिट्ट्या करून आपण घेतलेले आहे तिथे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता गाळा झालेला आहे आपलं मटण. त्यानंतर मी पेटवून घेणार आहे गॅस आणि गॅसवर ठेवणार आहे तवा. तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तेल. तेल थोडंसंच आपल्याला इथे वापरायचं आहे, जेणेकरून आपला मसाला भाजला जाईल. त्या प्रमाणात आपण इथे तेल टाकणार आहोत. आता इथे मी सर्व गरम मसाला तेलामध्ये टाकणार आहे. व्यवस्थित 1 मिनिट आपण मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टाकूया लगेच धने. धनेही थोडे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये आपण धने आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत खसखस. खसखस भाजली की त्यामध्ये आपण टाकूयात आपले भाजलेले कांदे आणि मसाल्यामध्ये कांदे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मसाला आपला व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण मसाला प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण टाकणार आहे तिथे वाळलेल्या 4 ते 5 मिरच्या आणि थोडंसं तेल, जेणेकरून आपल्या मिरच्या चांगल्या व्यवस्थित भाजल्या जातील. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण टाकूया खोबरं. खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे. जर तुम्हाला तुकडे करून टाकायचे असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात. पण आपण जेव्हा खोबरं किसून घेतो तेव्हा मसाला मिक्सरमध्ये पटकन बारीक होण्यास मदत होतो. आता खोबरं पण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता आणि त्यानंतर घेणार आहे थोडीशी कोथिंबीर. कढीपत्ता आणि कोथिंबीरनी भाजीला छान चव येते, त्यामुळे मसाल्यामध्ये वाटायला टाकायचे आहेत. त्यानंतर खोबरं आणि डाळ्या आधी मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्यामध्ये आपण जराही पाणी वापरणार नाही आहोत. कोरडंच आपण खोबरं आणि डाळ्या वाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपलं हे वाटण तयार आहे. त्यानंतर आपण इथे वाटून घेऊया अद्रक, लसूण. अद्रक लसणामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अद्रक लसूणही आता व्यवस्थित बारीक झालेला आहे. आता आपला मेन मसाला जो आहे भाजलेला तो आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया. थोडंसं पाणी टाकून मसाला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवर ठेवली आहे कढई. कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. 3 ते 4 पळ्या मी ते तेल वापरलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आपण टाकूया अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाचा कच्चापणा गेला की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मटण मसाला आणि थोडीशी मिरची पावडर. त्यानंतर आपण लगेचच टाकूया आपला वाटलेला मसाला. 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला आता आपला चांगला परतलेला आहे आणि मसाल्याला आता तेलही सुटलेलं आहे. त्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये आपलं शिजलेलं मटण. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका. आता खोबरं आणि डाळ्याचं जे वाटण होतं त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे जे मिक्सचर आहे ते आपल्या भाजीमध्ये टाकूयात, जेणेकरून आपली भाजी थिक होण्यास मदत होईल.
हरभरा जी आपल्याला डाळ्या आपण इथे वापरलेल्या आहेत हरभऱ्याच्या, त्यामुळे आपली भाजी चांगली घट्ट होण्यास मदत होते. आता आपण या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. भाजीला चांगली उकळी आलेली आहे. 5 ते 7 मिनिटे आपण भाजी उकळून घेतलेली आहे. आता इथे आपली रस्सा भाजी तयार आहे. तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.